26 जुलै न विसरता येणारा हा भीषण दिवस। अरबी समुद्र आणि मिठी नदीच्या कुशीत वसलेली मुंबईची 7 बेटं, या अगोदर कधीही एवढ्या मोठ्या आसमानी संकटाला ती सामोरी गेली नसावीत। अनेकांनी या आसमानी संकटात आपले प्राण गमावले, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। पाऊस कोसळत होता, हळूहळू तो वाढत गेला आणि बघता बघता मिठीनं रौद्ररूप धारण केलं। यातीलच एक कुर्ल्याचा बैल बाजार आणि LBS रोड परिसर, आजही इथल्या नागरिकांच्या अंगावर त्या कटू आठवणींनी शहारा उभा राहतो। भिंतीला चिरा गेलेल्या, इथपर्यंत पाणी होतं आमच्या खोल्यातनं। 15 दिवस लाईट नाही, आम्हाला गटर फुल झालेली, अजून बी तेच हालत आहे। म्युन्सिपाल्टी येऊन पण काही नीट करत नाही, काढलं तरी 4 दिवसात ही गटर फुल होतात। पाणी जरी खाडीचं आलं ना, आता थोडा जरी पाऊस झाला तरी एखादी तरी खोली आमची भरते पाण्याने। नाही असं नाही, खालने उपळे निघतात। सरकार काही तर योजनाच करत नाही आमच्यासाठी। LBS रोडवर काही जण तर गाडीतच अडकून गेले, तर काहींचे वाहून जाणारे मृतदेह बस थांब्यावरील खांबांना बांधून ठेवण्याची दुर्दैवी वेळ आली। या प्रलयाला 9 वर्ष होत असताना आजही आपण सुरक्षित नसल्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात कायम आहे। LBS रोडवरती अक्षरशः लोकांचे मृतदेह वाहून आले होते। त्यामध्ये महिला होत्या, लहान मुलं होती, अक्षरशः शाळेतली मुलं होती। आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रेस्क्यू चालू झाला त्यावेळेस पोलिसांकडे तेवढी त्यांची कुमत नव्हती त्यांच्याकडे तेवढी। म्हणजे जे आजूबाजूचे मंडळ होते त्या मंडळातल्या मुलांनी सहकार्य करून ज्या अशा बॉड्या वाहून आल्या होत्या, त्या बॉड्यांबरोबर लहान मुलं, त्यानंतर असे गाई, म्हशी, कुत्रे, मांजरे जे असे वाहून आले होते, अक्षरशः त्यांना अशा जे टॅक्सी रिक्षाचे स्टँड होते त्यांना बांधून ठेवायला लागलं। कारण इथे पाणी, सगळीकडे पाणीच होतं, त्या बॉड्या उचलून ठेवायला सुद्धा जागा नव्हती। एवढी भयानक परिस्थिती होती। 26 जुलैच्या प्रलयात तब्बल 1493 जणांचे बळी गेले आणि 450 कोटींचं नुकसान झालं। त्यानंतर मिठीच्या मगरमिठीतून बाहेर पडण्यासाठी आजवर सुमारे 2500 कोटी खर्च झालेत। तरीही आज मुंबईत पाणी तुंबतंय आणि मुंबईकर त्याच भीतीत जगतायत। पाऊस पडला तरी पण आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, गुडघे एवढं पाणी होतं आत्ताच्या ह्या घडीला पण। मग एवढं काम करून पण MMRDने, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एवढं काम सुद्धा करून सुद्धा पण इथं काही आमचं एवढं डेव्हलप झालेलं नाही। ते 26 जुलैच्या प्रलयानंतर अनेकांचं न भरून निघणारं नुकसान झालं। मात्र यापुढे जर दुर्दैवानं निसर्ग प्रकोप केलाच तर या प्रलयातून महापालिका आणि राज्यकर्त्यांना काही धडे मिळालेत का? आव्हान पेलणं शक्य झालंय का? याचं उत्तर अर्थातच नाही असंच येतं। दरवर्षी 26 जुलै हा दिवस आला की लोकांच्या मनात धोक्याची घंटा वाजते, पण राज्यकर्ते आणखी एखादी घटना घडण्याची वाट पाहतायत का, असाच प्रश्न उपस्थित होतोय। अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।